गुड मॉर्निंग ट्रेडर्स. वेलकम टू द ऑप्शन ट्रेडर चॅनल. आज तुम्ही बघू शकता मार्केटवर इस्रायल आणि इराणचा वॉर जो चालू आहे आता सध्या एक दोन दिवसापासून त्याचा जबरदस्त इम्पॅक्ट आपल्याला इथं इंडियन मार्केटवर यायला भेटतोय. बँक निफ्टी जर आपण बघितले तर जवळजवळ 1.15% गॅप डाऊन ओपन झाली. 608 पॉईंट गॅप डाऊन 52,315ला म्हणजे ह्या लेवलला. ही लेवल जर तुम्ही बिगर टाईम फ्रेमवर जर बघितली तर आपल्याला एक ब्रेकआउट झोन दिसेल या लेवलला. पण 30 मिनिटचा टाईम फ्रेम आणि 1 आवरच्या टाईम फ्रेमवर 1 डेच्या टाईम फ्रेमवर बघू की आपल्याला ह्या लेवलला नेमकं दिसतं काय. ते बघू शकतात. तर आपल्याला 52,327च्या लेवलला इथं ब्रेकआउट दिलं आहे. इथून मार्केट कंटिन्युअस 6 ते 7 दिवस अप ट्रेंडमध्ये होतं. याचा अर्थ काय, इथं बायर्स ॲक्टिव्ह असणार आहे. पण इस्रायल आणि इराणचा जर न्यूक्लिअर वॉरपर्यंत गोष्ट गेली असेल, इनसाइड न्यूज जर असेल, तर हे मार्केट अजून फॉल करणार. तर आज ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग दोन्ही डिफिकल्ट असणार आहे. वी विल वेट फॉर द क्लिअर डायरेक्शन. आपल्याला इंट्राडेची क्लिअर डायरेक्शन पाहिजे आज, तरच आपण ऑप्शन बाईंग किंवा ऑप्शन सेलिंगचा 1 किंवा 2 ट्रेड आपण प्लॅन करू. तोपर्यंत वेट अँड वॉच. लेवल्स आपण एक्सपेक्ट करू की ज्या ठिकाणाहून मार्केट ओपन होत आहे, जर हे सस्टेन पहिल्या 15-20 मिनटं आणि 200-300 पॉईंट अप गेलं, नंतर एक रिट्रेसमेंट फिबोनाची रिट्रेसमेंट आपण वापरू. तर 38.1 किंवा 50 पॉईंटच्या लेवलला जर याने सपोर्ट घेतला, तिथं आपण एक ऑप्शन बाईंग किंवा ऑप्शन सेलिंगचा एक ट्रेड इथं प्लॅन करू शकतो. तोपर्यंत नो ट्रेड, जस्ट वेट अँड वॉच. तुम्ही इथं टाईम बघू शकता. आता 9:12 झालेत. 3 मिनिटात मार्केट ओपन होईल. वेलकम बॅक ट्रेडर्स. तुम्ही बघू शकतात ते सांगितलं, मार्केटचं क्लिअर डायरेक्शन आपल्याला पाहिजे, तरच आपण इथं एंट्री घेऊ शकतो. इकडनं 52,312 मार्केट वर गेलं 52,580. सस्टेन नाही झालं तर इकडं आपण एक ऑप्शन सेलिंगचा ट्रेड करणार आहोत. पहिलं टार्गेट हे असेल आणि दुसरं टार्गेट हे असणार आहे. स्टॉप लॉस या कॅन्डलचा असेल 500ची लेवल. तर आपण आता बास्केट ऑलरेडी ॲड केलेली आहे. जस्ट वेट. 400ची लेवल आपल्याला बघायची आहे. 52,400. 52,400ची लेवल जशी येईल तशी आपण हा ट्रेड एक्झिक्यूट करू. तोपर्यंत हा बायर्सच्या रेंजमध्ये, कारण जर तुम्ही फिबोनाची रिट्रेसमेंट जर लावली तर ही 50%ची लेवल आहे. ओके, 400ची लेवल आलेली आहे. जस्ट एक्झिक्यूट द ट्रेड. थोडा उशीर झाला आपल्याला, पण काय हरकत नाही. ट्रेड आपण एक्झिक्यूट करू आता. ओके, तुम्ही आता पोझिशन बघू शकता. हे आपण 52,600चा कॉल सेल केला आहे आणि हेजिंगसाठी 53,500चा कॉल बाय केला आहे. तर एक ऑप्शन सेलिंगची पोझिशन आहे. ऑप्शन बाईंगची पोझिशन तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी मी ऑप्शन बाईंगची एक पोझिशन बनवणार. ऑप्शन बाईंगची पोझिशनचं जे आपलं टार्गेट असणार आहे, तर मार्केट इथपर्यंत यायला पाहिजे 52,300च्या लेवलपर्यंत. त्याच्यानंतर काही टाईम स्पेंड करून हे मार्केट नंतर ब्रेकडाऊन द्यायला पाहिजे खाली. तर आपण इथं ऑप्शन बाईंगची पोझिशन एक स्मॉल क्वांटिटीमध्ये घेऊ शकतो. पहिलं टार्गेट हे पायवट लेवल असेल 52,200चे. तोपर्यंत वेट अँड वॉच. टाईम झाला आहे 10 वाजून 2 मिनटं आणि आपला हा ट्रेड आता चालू आहे. 900 रुपये 1000 रुपये आपल्याला इथं आता प्रॉफिट दिसतं आहे. पण 60 क्वांटिटी सेल केली आहे, 90 क्वांटिटी बाय केली आहे. ऑप्शन हेजिंगसाठी असते. तर आपल्याला याच्यात जवळजवळ 3 ते 4,000 रुपयाचा प्रॉफिट दिसला तर आपण प्रॉफिट बुक करू, नाहीतर मोमेंटमवर डिसाईड करू. मोमेंटम कसं आहे त्यानुसार आपण प्रॉफिट किंवा लॉस बुक करू.
तोपर्यंत मी तुम्हाला अपडेट करतो, कारण की हा ट्रेड थोडा जास्त टाईम चालेल, कारण की हेजिंगचा ट्रेड आहे. ऑप्शन बाईंगचा ट्रेड एकदम क्विक असतो, 5 मिनिट 10 मिनिट किंवा फ्यू सेकंड होल्ड करायचा, प्रॉफिट लॉस घेऊन एक्झिट करायचं. दॅट इज ऑप्शन बाईंग. प्रीमियम DK आपल्याला जास्त लागतो ऑप्शन बाईंगमध्ये. ऑप्शन सेलिंगमध्ये आपल्याला प्रीमियम DK भेटतो, त्याच्यामुळं आपण त्याला जास्त टाईम होल्ड करू शकतो. ओके, तुम्हाला अपडेट करतो तसा हा ट्रेड मला प्रॉफिट किंवा लॉसमध्ये असेल एक्झिटच्या वेळेस मी तुम्हाला. हाय ट्रेडर्स, तुम्ही बघू शकता मार्केट. आपण या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट केला होता आणि या ठिकाणी मी या कॅन्डलमध्ये पहिल्या 1 मिनिटात हा ट्रेड एक्झिट केला. मला माहिती होतं हा रिव्हर्स येईल. मी रेकॉर्ड केलं होतं एक्झिटची एंट्री, पण सॉफ्टवेअरमध्ये काही प्रॉब्लेम आला त्यामुळे ते रेकॉर्ड होऊ शकलं नाही. तर तुम्ही इकडं माझे पोझिशन बघू शकतात. पोझिशन आपल्याला जवळजवळ 2000 रुपये इकडं प्रॉफिट झालेला आहे. 2580 रुपये ऑप्शन सेलिंगमध्ये हेजिंगसाठी जो घेतला तिथं. वेलकम बॅक ट्रेडर्स, तुम्ही बघू शकतात आपण घेतल्या एंट्री घेतल्या जबरदस्त फॉल बघायला भेटतो. इथं आपला प्रॉफिट अँड लॉस इथं चालू आहे. 3800 रुपये आता PNL चालू आहे. 250चा वेट करतो मी. 250ला तर मी एक्झिट करणार. थांबा बेटा, 2 मिनिटं थांबा. ओके, 250. चलो, बँक निफ्टी 250चा वेट करतोय. जवळजवळ आपल्याला 4000 रुपये इथं प्रॉफिट दिसेल. 250पर्यंत आपण होल्ड करू, त्यानंतर आपण पहिल्या ट्रेडमधून या एक्झिट करूया ऑप्शन सेलिंगच्या नंतर. मग ऑप्शन बाईंग बघू शकता इथं सपोर्ट घेतोय. ही एक चांगली न्यूज नाही आहे आपल्यासाठी. सपोर्ट जर घेतला तर मग आपल्याला वेट करावं लागेल, खूप वेळ वेट करावं लागेल. वेट अँड वॉच. टार्गेट पायवट लेवलचं आहे, कारण की हा इकडं सपोर्ट आहे. परत 52,140ला सपोर्ट आहे. ग्रेट, कॅन्डल तर चांगली क्लोज झाली आहे. वेट फॉर 250. वेट फॉर 250. $250 $240 जे आपल्याला भेटेल मार्केट देईल. मार्केट इज सुप्रीम. मार्केट बरोबर भांडण नाही करायचं. प्रॉफिट तर प्रॉफिट, लॉस तर लॉस. जस्ट फॉलो युअर रूल्स. दॅट्स द नेम ऑफ द गेम. ऑप्शन बाईंगचा पण एक ट्रेड होऊ शकतो. आपण सध्या ऑप्शन सेलिंगमध्ये एक ट्रेड बनवला आहे, तर एकच ट्रेड आपण व्यवस्थित मॅनेज करू. ऑप्शन बाईंग सेकंड हाफमध्ये चान्स मिळाला तर घेऊ. ओके, रिव्हर्सलचे चान्सेस जास्त. हां, जर इकडं 10-15 मिनटं टाईम स्पेंड केला मार्केटने तर मी जवळ ऑप्शन बाईंग एक स्मॉल क्वांटिटीमध्ये इथं करेल. 2 तास प्लॅन तर नाही आहे. जर ह्याच कॅन्डलमध्ये ब्रेकडाऊन केलं तरी माईट बी मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. कंटिन्युअस 2-3 कॅन्डल रेड आहेत आणि इकडं सपोर्ट लेवल पण आहे. Just wait and watch. Patience is the key. Patience. Come on, Bank Nifty. One red candle. 240. 250 also. I'm happy. Now ready for the breakdown. इकडं प्रीमियम बघा तुम्ही 258, 257, 257. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love.
वेलकम बॅक ट्रेडर्स. टाइम झालेला आहे 3:30. मार्केट आता क्लोज झालं आहे. अनफॉर्च्युनेटली लास्ट ट्रेड मी रेकॉर्ड केला पण व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला, त्यामुळे तुम्हाला थोडं विदाऊट व्हॉइस बघावं लागलं. सॉरी फॉर दॅट. पण त्यानंतर मी 2 ऑप्शन बाईंगचे ट्रेड घेतले आणि हा माझा PNL आहे 4,992 रुपीज. 4,992. आज मार्केट ट्रेंडिंग होतं पण प्रॉफिट खूप कमी आहे. त्याला रिझन 2-3 आहेत. नंबर 1 रिझन, जर तुम्ही इकडं HDFC बँक हे निफ्टी बँकचे इंडेक्स मुवमेंट करणारे हे सगळे बँक्स आहेत. HDFC बँक आणि ICICI बँक ह्या 2 बँका ते 60% इंडेक्सचे आहेत. 60% जे मार्केट मूव्ह करतं या 2 बँकांच्या नुसारच मूव्ह करतं. तर ह्या 2 बँका एक रेंजमध्ये होत्या, त्यामुळे प्रीमियम जो होता तो वाढत पण नव्हता आणि लवकर घटत पण नव्हता. त्यामुळे कॉन्फिडन्स येत नव्हता ट्रेड घ्यायला. म्हणून फक्त ऑप्शन बाईंगमध्ये मी फक्त स्काल्पिंग केली आहे. 2 ट्रेड, ते पण एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये, ते तुम्ही बघू शकता. 1:10 मी एक ट्रेड घेतला होता 60 क्वांटिटी. 404ला घेतला, 414ला विकला. परत 1:55 एक ट्रेड घेतला 405ला, 417ला विकला. आणि त्याआधी आपण ऑप्शन सेलिंगचे 2 बास्केट होते, बरोबर. हा पहिला ट्रेड रेकॉर्ड केलेला आहे ऑलरेडी. दुसरा ट्रेड रेकॉर्ड झाला आहे पण व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला. ही एंट्री आहे, एक्झिट आहे, आणि त्यानंतर हे ऑप्शन बाईंग आहे. तर टोटल आज 4 ट्रेड घेतलेत आणि 4ही ट्रेड प्रॉफिटमध्ये आलेत. तर आपला आजचा प्रॉफिट आहे 4,992 रुपये. आजचा डे आपण क्लोज करतोय. स्टे ट्यून, ही सिरीज कंटिन्यू राहणार. आता उद्या परत जे काही ट्रेड घेईल मी तसं तुम्हाला अपडेट करेल. धन्यवाद.